नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, वेळ आली की तिकीट लावून दाखवू, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा। राज्यात गेल्या आठवड्याभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होते। 72 आजी माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकलेले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे। या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत उत्तर दिलंय। सध्या सभागृहात हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होते, पण ना हनी आहे ना ट्रॅप। नाना पटोले यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत बॉम्ब आणला होता असं समजतंय, पण नाना भाऊंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही, ते गृह खात्यापर्यंत पोहोचवलेला नाही असा टोला लगावताना कोणत्याही आजी माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केलाय। विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे। मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशा सीडीमुळे झाली। इतकं मोठं ते प्रकरण आहे, त्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही। ज्यावेळेस आम्ही ते दाखवू त्यावेळेस आम्हाला 10-20 हजार रुपयांचं तिकीटच लावावं लागेल आणि ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावं लागेल, पण त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावं लागेल, एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। राजकारणामध्ये असे नारे लावले जातात। काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही, म्हणून आपण चूप आहोत। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या मुळे ते शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकरण, अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळे चित्र दाखवावं लागेल, पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। राहिला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।